मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची सोबळावर लढण्याची इच्छा, तीच भावना भाई जगतापांनी बोलून दाखवली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची माहिती। मुंबईमध्ये अनेक कार्यकर्त्यांची, अनेक पदाधिकाऱ्यांची आणि अनेक नेत्यांची सोबळावर लढण्याची इच्छा आणि भावना आहे आणि भाई जगतापांनी तीच भावना ही व्यक्त केलेली आहे। मात्र यथावकाश पक्ष या संदर्भामध्ये निर्णय घेईल। इंदापुरात शेतकऱ्यांना अनुदानित ट्रॅक्टर आणि यंत्रसामग्रीचं वितरण। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यंत्रसामग्रीचं वितरण। शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर चालवून कृषी मंत्र्यांचा नवा संदेश। सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघालेला आहे। आकाशात फटाक्यांची जोरदार आतषबाजी पाहायला मिळते। सिंधुदुर्गमध्ये पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती सोनं खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यानं आणि सोन्याचा दर कमी झाल्यानं खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे। अमरावतीमध्ये सोयाबीन पीक हातातून गेल्यावर आता शेतकऱ्यांची हरभरा पिकावर मदार आहे। हरभऱ्याची पेरणी करण्यापूर्वी तुषार सिंचनाच्या माध्यमातून शेती जी आहे ती केली जाते। धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। दूध उकळल्यावरती रबरासारखा झाल्याचा व्हिडिओतून उघड झालेला आहे। संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। नागपूर शहरातील सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांचं सौंदर्यीकरण होणार आहे। महापालिकेकडून शहरातील 10 झोनमधील 50 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे। 15 नोव्हेंबर पर्यंत कचरा ठिकाणं कायमची बंद करण्याचं लक्ष्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांच्या जमिनीवरती बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे। इमारत बांधून भूमाफियांनी 8 जणांना 1,21,00,000 फसवलेला आहे। मानपाडा पोलिसांकडून भूमाफियांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। जळगाव शहराला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। शहरातील बजरंग बोगदा, टावर चौक, नेहरू चौकासह वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर पाणी जे आहे ते साचलं होतं। पालघरच्या चळणीमध्ये चिमुकलीच्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। डहाणूचे आमदार विनोद निकोलेंकडून रुग्णालयामध्ये भेट देत कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं। मीरा भाईंदरच्या घोडदेवमध्ये मुलांनी प्रतापगड किल्ला साकारलेला आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन करत शिवरायांच्या काळातील पथनाट्य सादर करण्यात आले। मुलांचे लोकनृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली।